नांदेडच्या लेबर कॉलनी भागातल्या पंचशील शाळेजवळील गेल्या 42 वर्षांपासून बाल भीम जयंती मंडळ या नावाने सुरू झालेली भीम जयंती याही वर्षी मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। या प्रसंगी आंबेडकरी नेते रवी गायकवाड, 20 मार्च 14 तळी सत्याग्रह, राष्ट्रीय जलदिन प्रणेते महेंद्र पिंपळगावकर, हरीश हुंडे यांनी भीम जयंती निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रारंभी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, तर उपासक पीटी लांडगे यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। जय भीम। मी महेंद्र पिंपळगावकर, नांदेडहून। सर, आपल्या नांदेड शहरामध्ये अनेक जयंत्या होतात। भीमघाटच्या जयंतीपासूनची सुरुवात होती, परत आता हे नवीन जयंती मंडळ निर्माण झालेत, जयंत्या व्हायल्यात। तरीही नांदेडमध्ये ही जुनी वसाहत असून या वसाहतीमध्ये लेबर कॉलनी एक भाग आहे। याच्यामध्ये आम्ही गेल्या 42 वर्षापासून हे बाल भीम जयंती मंडळ असं आम्ही स्थापन केलं होतं। त्यावेळी रवी कापुरे होते, दिवंगत अनिल खिल्लारे होते, मी, हरीश पाटील, रवी गोयल असे आम्ही मित्रमंडळी मिळून एक जयंती मंडळ स्थापन केलं आणि बाल जयंती मंडळ आम्ही स्थापन करून तेव्हापासून ही जयंतीचा कार्यक्रम घेतो आणि गेल्या 42 वर्षापासून निरंतर हा कार्यक्रम चालू आहे। आणि मला आज यावेळी असं सांगा वाटते की नांदेडमध्ये आपल्या शासनाच्या निर्णयामधून किंवा शासनाच्या प्रयत्नामुळे डीजे मुक्त जयंतीचा जो नारा दिला होता त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नांदेड शहरामध्ये अनेक जयंत्या अशा डीजे मुक्त झालेल्या आहेत। त्याचाच एक भाग आज सकाळी एक देखाव्याची मिरवणूक नांदेडमध्ये निघाली आणि त्या मिरवणुकीचं सर्वत्र कौतुक होत आहेत। अशाच प्रकारच्या मिरवणुका निघून सांस्कृतिक कार्यक्रम, वैचारिक कार्यक्रम असे या जयंतीच्या माध्यमातून होत जातील अशी अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आपण या जयंतीच्या कार्यक्रमासाठी चॅनेलचा आम्हाला लाभ दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे साऱ्या दलित बांधवाचंच नव्हे, तो ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, या सगळ्या समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उद्धार केलेला आहे। आणि त्यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 42 वर्षापासून लेबर कॉलनी येथे आम्ही जयंती साजरी करतो। त्यांच्या जयंतीनिमित्त आमची भावना ही आहे की येणाऱ्या काळात तमाम ओबीसी बांधव, तमाम विमुक्त भटके आदिवासी यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालून पुढे ही जयंती मोठ्या प्रमाणात सगळ्या समाज घटकांमध्ये साजरी झाली पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे। आणि ते इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला ते चालना देऊन त्यांच्यामधले विचारवंत ते समाजाला पुढे नेतील असं मला वाटतं।